रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण बघणार आहोत रव्याचा केक। अगदी सोपी पद्धत आहे, तर चला बघूया। यासाठी आम्ही 1 वाटी 1 ते 1.5 वाटी रवा घेतलेला आहे। त्याचबरोबर अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे बाइंडिंगसाठी आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। हे फुगत टाकूया आपण। आता हे दूध आपण रव्यामध्ये आता हे रवा चांगला भिजवून घेऊ आणि मग आपण पुढची प्रोसिजर करू। आता एका साइडला आपण 50 ग्रॅम बटर घेतलेलं आहे। त्यात थोडंसं आपण तेल टाकू, निदान 2 चमचे तरी। आता यामध्ये आपण बटर आणि तेल घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण साखर ऍड, आता यामध्ये आपण सोललेली वेलची टाकून घेऊ। आता हे आपण सर्व मिश्रण करून घेऊया, वाटण करून घेऊ। हे मिश्रण बारीक होण्यासाठी आपण अर्धी वाटी दूध ओतून घेऊया। आता बॅटर तयार झालेलं आहे आपलं, हे असं दिसेल। आता हे आपण या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता हे बॅटर आपण फेटून घेऊया। आता ह्यामध्ये आपण किंचित मीठ टाकून घेऊ, अगदी किंचित चिमूटभर असं। आता ह्यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे बाइंडिंगसाठी आणि हा फुगलेला रवा आहे, आपण थोडा वेळ आधी फुगायला ठेवलेला दुधामध्ये। तर आता हा पण आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊ। आता हे सर्व एकजीव करून घेऊया चांगलं। एकदम क्रीमी असं बॅटर होत नाही तोपर्यंत आपण हे व्यवस्थित ढवळून घेऊ आणि एका साईडला आपण पातेलं गरम व्हायला ठेवू, जेणेकरून आपण त्या कढईमध्ये केक शिजायला ठेवूया। आता या बॅटरमध्ये आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकून घेऊ। आता मी हाफ स्पून, तुम्ही बघू शकता, ही बेकिंग पावडर टाकत आहे आणि दुसरं म्हणजे सोडा, बेकिंग सोडा पण तेवढ्याच क्वांटिटीमध्ये मी टाकणार आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। सर्व एकजीव झाल्यानंतर आपण हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ। आता हे थोडंसं घट्ट आहे बॅटर, आपण ह्याच्यामध्ये किंचित अगदी असं दूध ओतून घेऊया, अगदी किंचित असं दूध ओतून घेतलेलं आहे मी। आता ह्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स आहेत, हे कट केलेले आहेत, हे टाकून घेऊ आणि थोडेफार आपण डेकोरेशनसाठी ठेवू। ओके, आता आणि मनुके हे आपण सर्व टाकून घेऊ। आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि आता ह्या भांड्याला मी ऑलरेडी बटर लावून घेतलेलं आहे, हे आपण कढईमध्ये ठेवणार आहोत। आता ह्याच्यामध्ये आपण हे बॅटर ओतून घेऊया। आता ह्याच्यावर आपण ड्रायफ्रूट्स पसरवून घेऊ। आता आपण हे भांडं गरम करायला 10 मिनिट अगोदर ठेवलेलं आहे। आता तर ह्याच्यामध्ये आपण हे केकचं बॅटर ठेवून देऊ, बरोबर 45 मिनिट्स ठेवू। त्यानंतर जर वाटलं आणखी शिजावं तर आपण त्या पद्धतीने ठेवू। तुम्ही बघू शकता आपला केक तयार आहे। तर आता हे चेक करण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये सुरी घालू। तुम्ही बघू शकता सुरी अगदी क्लिअर बाहेर आलेली आहे आणि अशा पद्धतीने हा अगदी सोपा आणि कमी क्वांटिटीमधला केक तयार आहे।